हा माझा नवरा अगं ती ओळख नाही, तशी ओळख नाही, तशी ओळख कौशिक नाही करायची. जळगावची केळी, गोव्याचे काजू, आता उखाणा घेतोय पण तू नको लाजू. जनरल मी बाहेर जात होतो घरून, टीव्ही वरती चालू होतं आणि मी अरे छान आहे का मम्मा, हे मी एवढंच बोललोय फक्त. हे मी पण कधी केलं नाही आणि मला तेव्हा जाणवलं की शी इज द वन. मग ती चिडली माझ्यावरती, पण ती त्याच्यामध्ये सुद्धा इतकी गोड. का नाही थांबलास तू माझ्यासाठी, का नाही आलास तू मला घ्यायला. मिळणार रे, केवढी गोड आहे रे. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या मी म्हणीन एक बॅक टू बॅक लग्नांचा तडाखा सुरू आहे. काही जण आधी अनाऊन्स करतायत, काही जण सरप्राईज देत आहेत. तसंच एक सरप्राईज दिलेलं कपल आत्ता माझ्या बरोबर आहे. किती प्रयत्न केला रेवती, सांग ना कोण आहे, काही तिने सांगितलं नाहीये. सो रेवती आणि कौशिक माझ्या बरोबर आहेत. खूप स्वागत दोघांचं इथे राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा. तुला पण सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच. बाय द वे, कसे आहात? कसा सुरू आहे संसार कौशिक? चालू आहे अरे, म्हणजे केलं आता चालू. लेट सी, इट्स टू सून. जरा 2-3 महिन्यानंतर कळेल. नाही, पण छान सेटल होतं, बट व्हेरी गुड. येस, पण तू जर आधी ओळख करून दे. आधी तू मला काही सांगितलं नाही एवढं विचारून, पण आता ओळख करून दे. हा माझा नवरा अगं ती ओळख नाही, तशी ओळख नाही, तशी ओळख कौशिक नाही भिडे करायची. आणि हा ब्रँड डिझायनर आहे हा. आणि त्याची डिस्को म्हणून कंपनी आहे स्वतःची आणि तो डिझाईन शिकवतो सुद्धा. ओ, सो तो टीचिंग मध्ये सुद्धा आहे आणि बिझनेस सुद्धा आहे, दोन्ही. पण संसार सुरू झालाय का रेवती? काय फरक जाणवतोय का तुला आयुष्यात? नाही, खरं नाही? नाही असं. हा, म्हणजे वेकिंग अप नेक्स्ट टू हिम ते तेवढा एक डिफरन्स आहे. हा. बाकी असं काही नाही, कारण त्याचे आई बाबा पण खूप छान आहेत, तो स्वतः खूप छान आहे, त्यामुळे असं लगेच मला त्यांनी ना असं कम्फर्टेबल केलंय. प्लस फक्त एक मोठा चेंज आहे की मी मुंबईत नाही, मी सध्या पुण्यात आहे. ओके. त्यामुळे तेवढाच आहे, कारण मी आय थिंक 16 वर्ष आता मुंबईत राहते. हा. त्यामुळे एकदम पुणे माझ्यासाठी तसं नवीन आहे, मला रस्ते कळत नाहीत. मग मी त्याला विचारते की ऐक ना, जाता जाता मला सांगत जा, हा कुठला एरिया आहे, तो कुठला एरिया आहे. मॅप लावेपर्यंत आपण पोहोचलेलो असतो सारखी पुण्यात. म्हणजे तिला मॅप लावून फिरायची सवय पण सगळी. तू पुण्याचीच आहेस ना? नाही, मी जळगावची आहे. ओके. आणि मग इकडे माझी फॅमिली पुण्यात असते. पुण्यात, म्हणजे हा, आई दादा आता न्यूझीलंडला असतो, पण आई वहिनी भाची ते सगळे पुण्यात असतात. हा. मी कायम मुंबईतच राहिले आहे. ओके. आणि मी फक्त इथे लॉकडाऊनचे 3 महिने राहिले, त्यानंतर आता लग्नानंतर. ओके. सो मी पुढचे प्रश्न विचारायच्या आधी जरा एक उखाणा होऊन जाऊ देत, सिन्स आत्ताच लग्न झालंय. काहीतरी तर पाठ केलं असेल तुम्ही. स्टॉक जेवढा स्टॉक होता तो सगळा. एका ठेवणीतला घ्या रे उखाणा. जळगावची केळी, गोव्याचे काजू, आता उखाणा घेतोय पण तू नको लाजू. ओ, हा आता सुचलाय याला. हो. कमाल कौशिक, कमाल. रेवती, आता प्रेशर वाढलंय जरा उखाणा नाही, मला घ्यायचा. सुचणं वगैरे शक्यच नाही. मला वाटलं हिला पहिले सुचेल. तिचा स्टॉक संपला. छान होता तिचा उलट झालं हे तर. प्लेलिस्ट होती तिच्याकडे उखाण्याची. पण तयारी केली होती उखाण्याची थोडीशी. म्हणजे मला माहित होतं की गृहप्रवेशाला विचारणार, हा. जेवताना विचारणार. जेवतानाचा विसरले होते मी. मग ह्याच्याच मामीने मला सांगितलं लग्नात की हा घे उखाणा. मग मी तो घेतला. क्या बात पण आहे. आता सो आता जो समस्त चाहत्या वर्गाला पडलेला प्रश्न आहे तोच मी पहिले विचारते, मग बाकी प्रश्न विचारते. काय आहे ही लव्ह स्टोरी? कशी सुरुवात झाली आहे? कुठून सुरुवात झाली आहे? म्हणजे रॅन्डम एक दिवस आम्ही रिंगचा फोटो काय बघतो, एस्थेटिक फोटो बघतो आम्ही, आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली एंगेजमेंटची अनाउन्समेंट, लग्न वगैरे. म्हणलं काय हे, कुठून सुरुवात झालंय? खूप प्रश्न आहेत बघ एका प्रश्नात. एका प्रश्नात. हो, तू सांगणार आहेस? 2 वर्जन्स असतील आय हा, थिंक सो. या तू स्टोरीचं 2 सांग, वर्जन. तू मग मी सांगतो. नाही, आधी याला तू सांग. कारण See, this goes back to 2019, जेव्हा मी हिला बघितलं पण नाही बघितलं, असा तो एक इन्स्टन्स होता. स्वामिनी तिची सिरियल आली होती पहिली, आणि आय थिंक तेव्हा कोविड सुरुवात होती का संपलं पहिलं लॉकडाऊन वॉटेवर. हा, म्हणजे सगळेच घरी होतो तेव्हा. सो आजी आणि आई असे सगळे टीव्ही लावून बसले होते, आणि मी बाहेर जात होतो घरून, टीव्ही वरती चालू होतं आणि मी अरे छान आहे का मम्मा, हे मी एवढंच बोललोय फक्त. आणि कट टू झालं, संपला विषय. नंतर पुढचे 5-6 वर्ष म्हणजे काही संबंधच नाही, कारण फार मी म्हणजे नसतो इन्व्हॉल्ड ह्याच्यात. तर नंतर जेव्हा आमची ओळख झाली, मी म्हणलं ऐक ना, मी तुला कुठेतरी बघितलंय. आता ऑफकोर्स
द फेस इज नोन हे तर माहितीये, पण तसं नाही. माझी मेमरी काही मला आठवत नाहीये, पण कुठेतरी डेफिनेटली बघितलंय. मग स्वामिनीचा तिने रेफरन्स दिला, मग मी जाऊन पोस्टर सर्च केलं. म्हणलं ओ येस शी इज द वन. सो ही माझी व्हिज्युअल मेमरी पहिली मेमरी होती तिची, की अरे रमा कॅरेक्टर तर असं. ओके. आणि नंतर मग वी मेट थ्रू समथिंग आणि ते एक जुळून हिने बोलायला सांगितलं मला हे. हा, मला मी अजिबात नाही. हे कोणाचं वर्जन आहे? तुझं आहे का नाही, हिच्या नाही, मार्फत तुझं आहे? नाही, आता हे तिचं आहे, माझं वर्जन झालं. बट ते इट हॅपन्ड, म्हणजे सम थिंग्स हॅड टू हॅपन. ते जेन्युइनली तसं होतं. द फर्स्ट मीटिंग अँड मीटिंग पण नाही, वी फेल्ट लाईक की अरे मी आम्ही ओळखतो ओळखतोय एकमेकांना. आता बरेच वर्ष झाले, आय थिंक आपली ओळख आहे असं वाटलेलं. वी मेट थ्रू समथिंग, सम प्लॅटफॉर्म. डेटिंग ऍप वरनं भेटला नाही, नाही, नाही. ओके. जरा मोर ट्रेडिशनल. अच्छा, ओके, समजलं. हा. आणि जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना आम्ही, तेव्हा ऑफकोर्स कॉफीलाच भेटतात. सो आम्ही कॉफीलाच भेटलेलो नेहमीसारखे. आणि माझ्या घड्याळाचा जरा फिक्स करायचा होता पट्टा. म्हणलं चलतेस का तू? हो. मी म्हणलं बघूयात, घेऊन जाऊ, काय करते बघूयात. आणि तिची बेल्ट बॉटम जीन्स होती आणि कुठेतरी पाणी होतं, चालता चालता लागलं. हे मी पण कधी केलं नाही आणि मला तेव्हा जाणवलं की शी इज द वन. ओके. मी गेलो आतमध्ये आणि खालती तिची जीन्स भिजली होती. आता ती भिजली आहे, ती लोळतीये, ते दिसतंय मला. मी वाकलो, मी ती जीन्स फोल्ड केली, म्हणलं आता तू कम्फर्टेबल आहेस ना. आणि तिथे आय थिंक सो दॅट वॉज द बिगिनिंग. रेवती, तुझं व्हर्जन काय आहे लव्ह स्टोरीचं? त्याचं तर मला कळलं. सो त्याच्यातला एक शब्द जो होता, वी मेट थ्रू समथिंग, तर हे व्हर्जन माझं आहे. ओके. त्याचं म्हणणं आहे वी मेट थ्रू समबडी. ओके. आणि त्याचं, त्या मित्राचं नाव काय? आयुष. आयुष, असं त्याचं म्हणणं आहे. तर असं फक्त एवढंच काय तर आमचा डिफरन्स आहे, बाकी स्टोरी सेम आहे. बट ते काय आहे समथिंग? मॅट्रिमोनी साईट आहे का? व्हॉट एक्झॅक्टली काय आहे ते समथिंग? जाऊ देत ना. तुम्ही मला लेट्स नॉट थोड्यात नका टाकू. लेट्स नॉट गो देअर. समथिंग काय आहे ते? उगीच मला ते भानगडी आवडत नाही. जाऊ दे. आम्ही तुला इंटरव्ह्यू नंतर सांगतो. तुला. ओके. ओके. सो याला किती वर्ष झाले या भेटीला? 8 महिने, 7-8 महिने. हा, 8. आणि तुम्ही 7-8 महिन्यात लग्न पण केलं आमचं. सो पहिल्यांदा मी ज्या दिवशी ह्याला भेटले पहिल्यांदा, तर एका भेटीत ना आपल्याला एक आयडिया येते एखाद्या व्यक्तीची, की साधारण कशी असेल व्यक्ती, किंवा स्वभाव तर म्हणजे पूर्ण तर नाही कळत, पण एक बेसिक आयडिया येते. तर जेव्हा मी ह्याला बाय म्हणून तिथून निघाले, तेव्हा माझ्याकडे उत्तर रेडी होतं की आय थिंक हे जातंय कुठेतरी, असं झालं होतं माझं. आणि मग सेकंड भेट लगेच आमची दुसऱ्या दिवशीच झाली. ती आय थिंक ह्याच्यासाठी थोडीशी म्हणजे कन्फर्म करणारी होती की ओके आता प्रॉमिसिंग होती की ओके आता आय थिंक दिस इज गोइंग समवेअर. आणि मग एक 5-6 दिवस आम्ही नाही भेटलो. मग हा मुंबईत आला होता, त्याचं एक काम होतं. मग आम्ही मुंबईत भेटलो. मग मी मुंबईतल्या माझ्या 1-2 जागा त्याला दाखवल्या, ज्या माझ्या आवडत्या आहेत वगैरे. डिनरला गेलो तेवढा वेळ परत, कारण पुणे मुंबई असल्यामुळे ना तेवढा वेळ जात होता. मग ह्याची एक ट्रिप होती. मग आमचं असं झालं की जमतं तर आहे एकमेकांना, म्हणजे आवडत आहे, पण अगेन डिस्टन्स. सो तो एक थोडासा फॅक्टर होता. पण मग आमचं असं झालं की ठीक आहे यार, लेट्स जस्ट गो विथ द फ्लो. आणि झालं. आणि 7-8 महिन्याचं ड्युरेशन हे खूप कमी आहे. अशा वेळी ना लग्नाच्या कन्क्लुजनवर यायला मुलं एस्पेशली खूप विचार करतात की इमिडिएट डिसिजन घेऊया का. बिकॉज अगेन 2 फॅमिली इन्व्हॉल्व्ह असतात, 2 आयुष्य इन्व्हॉल्व्ह असतात, राईट? कौशिक, मला तुझी साईड ऐकायला खूप आवडेल इकडे, की 7-8 महिन्यात इतका क्विक डिसिजन तू कसा घेतला? आय थिंक तो क्विक डिसिजन हा दिसलाय की हा क्विक डिसिजन आहे मे बी, पण त्याच्या मागचं रिझन आय वुड से की आय वॉज प्रिटी मच क्लिअर की मला काय हवंय. आणि जनरली सगळ्यांना माहिती असतं की मला काय हवंय, पण त्याच्यापेक्षा जास्ती क्लॅरिटी मला ह्याची होती की मला काय नको आहे. ओके. सो काही एक्सपिरियन्सेस असे होते किंवा काही, आणि मोस्ट ऑफ आवर व्हर्च्यूज अँड थॉट्स हे मॅच झाले. आणि काय नको आहे हे खूप क्लिअर होतं दोघांसाठी. आणि तेव्हाच गोष्टी खूप सॉर्ट होतात, जे काय नकोय माहिती. एक फॅमिली तुम्हाला क्रिएट करायची असेल, तुम्हाला फॅमिली सुरू करायची असेल, तर त्याचं जे फाउंडेशन आहे, त्याला जे एलिमेंट्स लागतात, आय सॉ दोज अँड आय थिंक
ते म्हणजे फार मी त्याच्यात विचार नाही केला, ते जुळून गेलं. म्हणजे एक एनर्जी असते ना, आपण स्वभाव जाणून घेतो, दिसणं कसं असतं, वागणं कसं असतं, हे सगळं दुसरी स्टेप आहे. पहिली स्टेप इज एनर्जी, की तुम्ही त्याला भेटल्यावर, त्या व्यक्तीला भेटल्यावर तुम्हाला कसं फील होत आहे. बाकी तर गोष्टी मॅनिप्युलेट करता येतात ना, कारण की सो एनर्जी कांट बी मॅनिप्युलेटेड. सो ते खूपच प्युअर होतं. सो दॅट इज वेअर एक उत्तर होतं माझं. आणि जेन्युअनली म्हणजे आपलं जेव्हा करिअर फार छान चालू असतं आणि एस्पेशली ना अभिनेत्रींच्या बाबतीमध्ये थोडासा विचार करायला लावणारी गोष्ट असते, एस्पेशली आजच्या कॉम्पिटिशनमध्ये, की बाबा लग्न करूयात तर ते इतक्या लवकर करूयात का. रेवती, तुझे थॉट्स खूप क्लिअर होते लग्नाला घेऊन, की मला जर माझी वाईफ मॅच करणारा पार्टनर मिळतोय तर मी लग्न करीन. हो, जर माझं असं कधीच नव्हतं की आता मी ऍक्टर आहे तर मला लग्न नाही करायचंय किंवा मला ह्याच वयात लग्न करायचं किंवा मी आता थांबते, आता माझं सगळं करिअर अगदी छान चाललंय, आता नको करायला वगैरे, असं कधीच माझ्या डोक्यात नव्हतं. मला तेच होतं की जेव्हा ती करेक्ट व्यक्ती माझ्या समोर येईल ना, मला कळेल. आणि याच्या बाबतीत तेच झालं की ती व्यक्ती कळली मला, की हा यार, म्हणजे मी इतके वर्ष जे काही एक डोक्यात असतं ना की माझा नवरा असेल तर तो असा असेल किंवा हे, पण त्या सगळ्यांना खूप मटेरियलिस्टिक गोष्टी किंवा म्हणजे किंवा वेगळे थॉट्स असतात ते, की असा दिसायला हवा, असं हे हवं तसं. पण जेव्हा हा समोर आला किंवा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा या सगळ्या गोष्टी ना मॅटरच केल्या नाहीत, की माझ्या डोक्यात काय इमेज होती. याला भेटून कळलं की ओके, ही व्यक्ती मला हवी, की म्हणजे हा आहे तो परफेक्ट पर्सन जो आय थिंक, आणि ऑब्व्हियसली नोबडी इज परफेक्ट, नोबडी इज हे, पण याला भेटून आय थिंक तेवढी क्लॅरिटी मला मिळाली. आणि कौशिक, तूही शुअर होतास की लग्नच करूया बाबा, डेटिंग रिलेशनशिप बघू थोडा हाऊ इट गोज. नाही, बघू हाऊ इट गोज तर कधीच नव्हतं. तर तो माझा जनरल अप्रोच नाही आहे लाईफमध्ये, बघू हाऊ इट गोजचा. तो तिच्या बरोबर पण डेफिनेटली नव्हता. पण हे मात्र होतं की थोडा आपण एकमेकांना वेळ दिला पाहिजे, कारण की अगदीच वी शुड अंडरस्टँड इच अदर, आणि मग नंतर सगळ्या गोष्टी तशा सोप्या होतील. सो तेवढा वेळ आम्ही घ्यायचा ठरवला, पण ते अगदीच जुळत गेलं, सगळं व्यवस्थित ऑर्गॅनिकली झालं. आणि ते म्हणजे, आणि आम्ही मैत्री आमची खूप छान झाली. सो मला माझ्या आईबाबांनी शिकवलं, त्यांचं लव्ह मॅरेज आहे, की यू बी द बेस्ट फ्रेंड ऑफ युअर पार्टनर फर्स्ट, की तुम्ही आधी मैत्री छान करा. सो ते आय थिंक सो कुठेतरी रिफ्लेक्ट झालं ते. आणि या रिलेशनशिपचा बेस मैत्री आहे, मैत्री है ना. नक्कीच. आणि तेच खूप महत्वाचं आहे, म्हणजे काय आयुष्य Longevity साठी. हो, एक्झॅक्टली. तसं आयुष्य खूप मोठं आहे आणि तसं आयुष्य खूप छोटं छोटं आहे, दोन्हीसाठी हे फिट आहे. करेक्ट आहे. पण घरी पण क्विक सांगितलं तुम्ही भेटल्यानंतर? 2 महिन्यात. 2 महिन्यात. हो, मी सांगितलं. आणि हा नेमका गेला होता एका ट्रिपला, त्यामुळे ते सगळं असं डिले होतं. आणि माझी आई रोज कधी येतोय कधी भेटायचंय, म्हटलं येणार आहे, थांब भेटवते तुला. बाय द वे क्लिअर करतो, ते ट्रिपचे तिकीट्स आम्ही भेटायच्या आधी काढले होते, म्हणजे असं तर ते डिले झालं वगैरे असं ते नको. ठरलेली ट्रिप होती ती प्री. विजा वगैरे लागतो त्या ट्रिपला, सो इट वॉज अन इम्पॉर्टंट ट्रिप. काय हो, पण ऍक्ट्रेस माहिती होतं ना घरी की ऍक्ट्रेस आहे, आणि दे आर ओके विथ इट. आणि हा ना त्याच्या आईबाबांशी खूप असा ओपन आहे, म्हणजे आणि सेम विथ मी पण आईला सगळं जवळपास पहिल्या भेटीपासून सगळं सांगितलं होतं, की असा मुलगा आहे, असं आहे तसं आहे. तर ती म्हणे ठीक आहे, बघ तू आता, म्हणजे तुम्ही बोला, भेटा, तुम्हाला काय वाटते ते ठरवा आणि मग पुढे ठरवा काय ते. सो ते आय थिंक त्याच्याबद्दल प्रोफेशन, इट्स हर प्रोफेशन. ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, म्हणजे आपण IT इंजिनियर्स असतो, नेव्ही मध्ये असतो, एअरफोर्स मध्ये असतो. इट इज जस्ट अनदर प्रोफेशन. यू ट्रीट वर्क ॲज युअर प्रोफेशन, एंड ऑफ द स्टोरी. करेक्ट. येस. आणि पण ना आत्ता म्हणजे मी मगाशी पण सोशल मीडियाचा उल्लेख केला, आपण सहज आज आपण इथे बसलोय, स्टोरी टाकली करतो, आणि ऍक्ट्रेसचं आयुष्य हे तर म्हणजे खुली किताब, राईट. त्यातही तुम्ही 8 महिने सिक्रेसी जपली आणि रॅन्डम आम्ही असे फोटो बघितले. रेवती, मला सांग, हे ठरवून घेतलेला हा निर्णय होता की आपण इमिडिएट नको हे सगळं आउट करायला, हळूहळू करूया, किंवा जेव्हा सगळं फायनल नोटवर येईल तेव्हा पोस्ट करूया, असं काही होतं? व्हॉट एक्झॅक्टली? आमचा प्लॅन होता की डायरेक्ट लग्नाचे फोटो टाकायचे. ओके. बट देन त्याच्या आधी ते प्रपोजल हॅपेंड, आणि मग मला असं झालं की ओके, आय एम व्हेरी एक्सायटेड, म्हणजे मला असं, पण
अगेन मला याचा चेहरा नव्हता दाखवायचा, मला ते थोडंसं बिकॉज आय डोंट नो तो किती कम्फर्टेबल असेल वगैरे, आणि त्याचं पण हेच म्हणणं होतं की आपण लग्नाचेच डायरेक्ट फोटो टाकूया. म्हटलं ठीक आहे, मी रिंगचा फोटो तर टाकूच शकते, आणि त्याच्या मागे तो थोडासा दिसलाच. पण नाही शोधलं त्याला क्विक का शोधलं तुझ्या फॅन्सने? शोधलं, टॅग केलं, आम्ही कितीतरी कमेंट्स डिलीट केल्या. तिला नाव डिलीट करावं लागत होतं, म्हणजे शोधलं. मला लगेच माझ्या शोधलं. काही स्टुडंट्सनी, काही क्लायंट्सनी, सर हे तुम्ही आहात का असं विचारलं मला, ऑफकोर्स तुला ओळखणार आहे. की बहुतेक म्हणजे मी तसा दिसत नव्हतो त्या एका फोटोमध्ये, पण कळत होतं की अरे कुड बी, की हा असू शकतो. आणि विचारलं मला, म्हणजे रॅन्डम वेगवेगळी लोकांनी नावं सुद्धा, विचारलं. हो. आणि खूप वेगळी वेगळी नावं होती, म्हणजे ज्यांना मी ओळखतही नाही त्यांची इंडस्ट्रीतले? इंडस्ट्रीतले. म्हटलं हा कोण आहे, मग बघितलं मी, अच्छा हा या सिरियल मध्ये होता, ओके, नाही हा नाही. मी तिला विचारलेलं, म्हणलं रेवती आपण केळवण करूया का धप्पा देणार आहेस? ती मला बोली धप्पा देणार आहे, डायरेक्ट लग्न करू. पण खूप ड्रीमी आणि खूप सुंदर फोटो होते, म्हणजे प्रत्येक फंक्शन तुम्ही दोघांनी खूप जास्त एन्जॉय केलंय. लग्नाबद्दल विचारेन, पण मला सांगा कोणी कोणाला पहिले प्रपोज केलं आणि तो प्रपोजल डे? 26 डिसेंबर. ओके, कौशिकने केलं. कौशिकने. आय न्यू की व्हॉट शी वॉन्टेड. ओके, आणि तुझं हिचं होतं ड्रीम प्रपोजल वगैरे असं काही? असतं ना, प्रत्येक मुलीचं बोलत असतं, नाही पण म्हणजे असतं. असतं काहीतरी, हे बघ, म्हणजे मी यू त्याला- हॅव सम क्लू किंवा काहीतरी असतं की कसं मला हवंय. काहीतरी आणि पाहिजे. माझं हे होतं की मी येता जाता फक्त असं हात दाखवायचा, मोकळा वाटतं ना फारच, अरे फक्त एवढंच करायचं की असं मुद्दाम एव्हरी मध्येच व्हिडिओ दाखवायचं. कॉल, एव्हरी मीट असे हात दाखवायचे. मग एकदा दोनदा कळे ना, मला वाटलं की अरे काय ते नेल्स वगैरे करून आले, म्हटलं हेच तर होते परवा, नाही रिकामा वाटतोय. म्हटलं अरे बाबा किती ड्रामा, नॉटंकी ना रेवती. होईल. सो आय थिंक आम्ही खूप म्हणजे जरा हेक्टिक शेड्यूल चाललेलं दोघांचं पण. मी तिला म्हणालो ऐक ना, थोडा ब्रेक घेऊ आपण, लेट्स गो समवेअर. तर आय बुक्ड अ नाईस रिसॉर्ट आणि त्यांना सांगून ठेवलेलं मी की दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू. सो गेलो आम्ही तुंगीला, म्हणजे लोणावळ्याला, आणि ती चेंज करायला वॉशरूममध्ये गेली. अँड आय हॅड द रिंग रेडी फॉर हर. ती जेव्हा बाहेर आली तेव्हा मी तिला डायरेक्ट, आणि मी कॅमेरा लावून ठेवलेला, तो व्हिडिओ अजूनही मी तिला दिला नाहीये. ओके, देईन आता पण. सो दॅट इज हाऊ इट हॅपन. शी वॉज नॉट एक्सपेक्टिंग दॅट, आणि ती ट्रिप वगैरे काही हेक्टिक वगैरे झालं नव्हतं, पण हे प्रपोजल साठीच होतं ते. सो तिकडे गेलो आणि आय प्रपोज्ड हर. आणि माझ्या डोक्यात नव्हतं तेव्हा, मला वाटलेलं की मे बी माझा बर्थडे 23 जानेला, तर कदाचित तेव्हा, किंवा 31 डिसेंबर, असे आपण असे दिवस विचार करतो ना, की स्पेशल डेला स्पेशल हा, काहीतरी अजून मे बी तेव्हा करेल वगैरे, की फेब्रुवारीत लग्न आहे, जानेवारीमध्ये मे बी रिंग एक्सचेंज करू वगैरे, असं काहीतरी होतं. सो तो दिवस तर अजिबात आय वॉजंट एक्सपेक्टिंग ॲट ऑल. आणि ना म्हणजे आपल्याला माहिती असतं आपल्या पार्टनरचे लिमिटेशन्स काय आहेत, किंवा तो कुठल्या लेवलला जाऊन गोष्टी करू शकतो. रेवती, सिन्स तू त्याला ओळखतेस गेली काही महिने, तुला वाटलं होतं अशा प्रकारचं प्रपोजल येईल तुला? तू कितीही सांग की माझा हात मोकळा दिसतोय, रिंग नाहीये, तरी पण तुला वाटलं होतं की असं काहीतरी छान प्रपोजल येईल? अगदीच, म्हणजे कधीतरी असं होऊ शकतं असं माहित होतं, पण हा आय थिंक कधी हे माहिती नव्हतं. कधी हे हे माहित नव्हतं. पण तुमच्या स्वभावात काही सिमिलॅरिटी आहेत का, डिफरन्सेस आहेत? वॉट? चॉईसेस बऱ्यापैकी आमचे सिमिलर आहेत. चॉईसेस पेक्षा लाइकिंग्स, लाइकिंग, थोडे प्रिन्सिपल्स आमचे प्रिन्सिपल्स. खूप, म्हणजे कशा पद्धतीने एक लाईफ स्ट्रक्चर असलं पाहिजे, इन जनरल सगळ्या त्या गोष्टी. अदरवाईज स्वभाव नाही आहे तसा सेम, आणि नाही, म्हणजे ती खूप शांत आहे. ओके, शी इज व्हेरी काम अँड कंपोज्ड, आणि हसरी आहे ती खूप. म्हणजे मी तिला कधीच काही चालू असू दे आयुष्यामध्ये, म्हणजे वॉट एव्हर शी हॅज बीन थ्रू, वॉट एव्हर हॅपन्स इन हर लाईफ, मी तिच्या चेहऱ्यावरची खुशी गेलेली कधीच बघितलं नाही. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अँड आय फील की आता थोडं ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू कीप इट अप अँड अबाउट. क्या बात आहे रेवती, खूपच तारीफ होती आज. हे असंच आहे का? बस फर्स्ट अँड लास्ट डे. आता पुढचे काही दिवस अजिबात बोलू नकोस, है ना? मी त्याला मध्येच विचारते, तुला मी का आवडते, सांग ना, खरं खरं सांग, परत सांग. सो मी त्याला दिवसातून 10 वेळा हा प्रश्न पण विचारते. त्याने आता फार कौतुक केलं रेवती. तू पण जरा 2 शब्द प्रेमाचे बोलली पाहिजे. सांगितलं ते सगळं बोलायचं की नाही आपण. बघ आता मी मनापासून बोलणार होते, आता तर नाही, जस्ट रुइंड इट. पण नाही, खूप गोड आहे म्हणजे कौशिक, भयंकर. आणि ना एकतर तो असं खूप दाखवतो की मी असं खूप, म्हणजे कसा मी स्ट्रिक्ट आहे, आणि कसं
लाईक बाय द बुक, ऑब्व्हियसली बाय द बुक आहे त्याच्या गोष्टी करण्याची पद्धत. पण अगेन म्हणजे इन पर्सनल लाईफ ऑल्सो त्याचं असं फार आपल्याला असं वाटतं की अरे किती म्हणजे स्ट्रॉंग हेडेड असेल हा वगैरे, एकदम असं म्हणजे एखाद्या रूम मध्ये असं एंटर झाल्यावर असं वाटतं की अरे ऑराच वेगळा आहे की हा कोई तो आया आहे वगैरे. पण आतून इतका सॉफ्ट, इतका असा म्हणजे जेव्हा तो त्याच्या आई बरोबर, बाबांबरोबर, माझ्या बरोबर आता असतो किंवा इनफॅक्ट माझ्या आई बरोबर सुद्धा त्याच्या आई वडिलांसोबतचं जे रिलेशन होतं ना ते बघून आय थिंक मी जास्त इम्प्रेस झाले होते. सो खूपच कमाल आहे यार हा, म्हणजे आय गॉट लकी. क्या बात आहे. हे सगळं पाठांतर करून आला होता सगळं. तुम्ही येताना येस. की आता हे बोलायचंय Yes, तिच्याकडे दर्शना, जा. पण तू ना रेवती आतापर्यंत बोलताना अनेकदा त्याच्या आई वडिलांचा उल्लेख केला. खरं तर थोडं ना एक स्ट्रेसफुल असतं मुलींसाठी की जेव्हा आपण आपल्या पार्टनरच्या आई वडिलांना भेटायला जातोय की आय डोंट नो की ते कसे एक्सेप्ट करतील किंवा ते कसे रिॲक्ट करतील किंवा आपण किती छान असलो तरी मी आवडीन का वनगो, म्हणजे असे बरेच प्रश्न असतात. यू टेल मी तुझी फर्स्ट मीटअप कसं होतं त्याच्या आई वडिलांबरोबर? सो ऑल स्मूथ? ऑल स्मूथ तसं, पण माझ्या डोक्यात तेच होतं की मी ह्याला त्या दिवशी पण विचारलं आणि की त्यांना मी नाही आवडले तर म्हणे असं का होईल, त्यांना का नाही आवडणार, तू आवडशील, तू म्हणजे काम डाऊन. पण मी थोडीशी अशी झाले होते, थोडीशी नर्वस होतेच की काय होतंय. मी थोडीशी नर्वस होते आणि मला असं झालेलं की त्यांना मी आवडले नाही तर काय होईल वगैरे. पण खूप स्मूथली झालं, म्हणजे हा म्हणजे अख्खा दिवस. ऍक्च्युली त्या दिवशीची स्टोरी अशी होती की माझ्याकडे एकच दिवस होता, मी सुट्टी घेऊन आले होते आणि त्या दिवशी आमचं ठरलेलं की तू माझ्या घरी ये, माझ्या आईला भेट, मी तुझ्या घरी येते, तुझ्या आई बाबांना भेटते. जो काही बॉम्ब फुटायचा सेम डे, जो काही बॉम्ब फुटायचा तो एकाच दिवशी फुटू दे. मला तो स्ट्रेस हँडल होत नाही की आता अजून हा येऊन गेलाय, आता पुढच्या आठवड्यात मी तुझ्याकडे येणार. ते 7 दिवस म्हणजे काही खरं नसतं. त्यामुळे असं ठरलेलं की एकाच दिवसात काय व्हायचं ते होतं. मग हा लंचला आला आमच्याकडे आणि त्या दिवशी होती आई, मी आणि हा असं तिघच. वहिनी नव्हती घरी, अव्या नव्हती, त्यामुळे काही म्हणजे जे काही कॉन्व्हर्सेशन होतं ते आमच्यातच तिघांमध्येच होणार होतं. आणि हा जसा, आणि हा ना खूप छान बोलतो आणि असं पटकन कम्फर्टेबल समोरच्याला करवतो. सो त्याने खूप लगेच तो माझ्या आईशी असा खूप छान कम्फर्टेबल झाला. आणि तिथे तर मी नर्वस होतेच की बापरे काय होतंय वगैरे, ह्याच्यासाठी सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा की माझी चॉईस आईला आवडतीये का. मग ह्याच्या घरी जायचं होतं. मग मध्ये दुपार थोडासा वेळ होता. म्हटलं आता काय करायचं, आणि मला ना बरं नव्हतं त्या दिवशी. तर आम्ही कसे बसे, मी खूप वेळ विचार करते की काय करायचं, मग काहीतरी घेऊन जायचं का. पण मग संध्याकाळपर्यंत माझी तब्येत अजून खराब झाली आणि म्हटलं जाऊ दे आता, काही घ्यायचं वगैरे नाही, आपण डायरेक्ट जाऊया आता. बस आता माझं तर नर्वसनेस ॲट इट्स पीक होतं. आणि याच्या आईबाबांना भेटले आणि इतकं सगळं म्हणजे त्यांनी इतकं पटकन एक्सेप्ट केलं, वेलकम केलं मला. असं जाणवलं नाही की म्हणजे मी नवीन लोकांना, सासू सासऱ्यांना भेटतेय, हा फील त्याच्यात नव्हता. सो आय थिंक त्याचं श्रेय त्याच्या आईबाबांना देईन मी, कारण ते खरंच खूप गोड आहेत ग, खूपच गोड आहेत. म्हणजे त्यांचं तेच म्हणणं होतं की सुनेला घरी नाही आणत, मुलगीच आहे ती आमची. आणि ते लग्नाच्या वेळेला सुद्धा माझ्या आईला त्यांनी तेच सांगितलं की मुलगी आहे ती, तुम्ही काळजी नका करू असं वगैरे. हो, त्यांना मुलगीच हवी होती, बरोबर आहे. दिसतंय मला ते शिफ्ट होताना, डायनामिक शिफ्ट होताना दिसतायत ते. ओके. बाबांनी आय थिंक सो चहा केलेला. हो, मला चहा आवडतो. सो त्याच्या बाबांनी बाबा खूपच मस्त चहा खूप छान चहा करतात. ओके. आणि तो आवडला तिला. पण तू नर्वस नव्हतास तिच्या आईला भेटणार? नाही. अरे हा आय थिंक तुझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी नाही, तसं नाही. नर्वसनेस कसं की अनप्रिपेअर्ड असतो किंवा काहीतरी आपल्यामध्ये, अरे नाही म्हणजे ती चोरीमारी केली ना की नर्वसनेस. मी क्लिअर होतो, चोरीमारी केली, इसमें क्या नर्वस होना है, अभी जो है वो है. कॉन्फिडन्स का सवाल है बाबा, सब कुछ. की आता आवडते. पण मला नर्वसनेस भयंकर. सांगायला पण आलोय आणि विचारायला पण आलोय की आता माहिती आहे उत्तर होच येणार. की आता काय, व्हॉट नेक्स्ट असं. पण आई सोड होती पहिल्या भेटीत. तिचं असं झालं की छान आहे ग, छान बोलतो, छान आहे, एकदम गोड आहे. मग तुम्ही इमिडिएट लग्नाचं डिसिजन घेतलं ना, म्हणजे घरी सांगितलं? घरी सांगितलं. हो, त्याच्या 2 महिन्यांनी लग्न ठरलं, म्हणजे 4-5 महिन्यांनी लग्न ठरलं. 3-4 महिन्यात आम्ही सगळे प्रिपरेशन केले, 4 महिन्यात. आणि कोणी केलं लग्न प्लॅन?
सगळं? दोघांनी केलं इक्वल एफर्ट्स, म्हणजे इक्वल अँड मोर. मी म्हणेन की प्रत्येक इंडिव्हिज्युअली काय काय एलिमेंट्स पाहिजे, सगळं शॉपिंग पासून हेअर टू नेल पर्यंत जेवढे काय आउटफिट्स मध्ये जी सगळी इन्व्हॉल्वमेंट आमची होती. हा बिचारा मुंबई, मला सतत इकडे येणं शक्य नव्हतं, त्यामुळे हा मुंबईला यायचा. मग आम्ही जाऊन कपडे विकत घ्या, मग फॅब्रिक शॉपिंग करा, असं सगळं आम्ही केलंय. सो तुम्ही हेल्प नाही घेतली कोणाची, म्हणजे डिझायनर आणूया आपण कोण? डिझायनर सामने आहे. नाही तसं नाही की, पण थोडं काय ना की क्रिएटिव्ह दोघांचा माइंडसेट असल्यामुळे ते चॉईसेस खूप वी नो व्हॉट वी वॉन्ट, असं ते तो प्रॉब्लेम पण असतो ऍक्च्युअली आमच्यासारख्या लोकांचा, की आपण पटकन सोडून देत नाही गोष्टी. आपल्याला जे हवंय ते क्रिएट करणार कोण आणि कसं. हा, मग तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो की अरे झालं नाही, तर मग प्रत्येक ठिकाणी आपण उभे राहा. सो तसंच झालं आणि खूप छान झालं. आम्ही सगळं सिम्पल हवं होतं आम्हाला, सो इट वेंट व्हेरी सिमलेसली. आणि मस्त होतं पिक्चर्स, म्हणजे संगीत असू देत, तुमचं हळद असू देत, खूप छान होतं. पण ना प्रत्येक लग्नात अशा काही काही मुवमेंट असतात ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. काहीतरी घडतं बाबा की आपण ते कधीच नाही विसरू शकत. तुमच्या लग्नातली अशी कोणती गोष्ट आहे की जी कॅमेराने क्लिक नाही केली आहे पण इकडे फिक्स्ड क्लिक केली लाईफ टाईम? इव्हेंटच्या वेळेसची म्हणतेस ना तू? एनी विधी दरम्यान. असे 2-3 झालेत किस्से. म्हणजे एकदा ती म्हणजे फोटोशूट ते असतं आपलं सगळं, त्याच्या आधी ती उभी होती वरती आणि गेलो निघून तिकडून. आय वॉज सपोज टू वेट फॉर हर आणि तिला घेऊन जायचं होतं मला. मी आपला तुरू गेलो निघून. मग ती चिडली माझ्यावरती, पण ती त्याच्यामध्ये सुद्धा इतकी गोड, का नाही थांबलास तू माझ्यासाठी, का नाही आलास तू मला घ्यायला? मिळणार अरे केवढी गोड आहे अरे, म्हणजे किती गोड वागावं एखाद्याने. मी ऍक्च्युअली म्हणजे मला माहिती नव्हतं की मला तिला घ्यायला जायचंय वरती आणि एकत्र जायचं. मी आपला एकटा गेलो निघून, मला कोणी सांगितलं नव्हतं बेसिकली असं. आणि पटकन असं लक्षात नाही येत ग आपल्या की का नाही आलास तू मला घ्यायला असं वगैरे. आणि ते त्या एक हळदीचा व्हिडिओ टाकलाय, त्यामध्ये त्यांनी तो ऑडिओ कॅप्चर केला. आय थिंक सो. सो दॅट वॉज व्हेरी फनी. म्हणजे तिच्या आत होता तो रेज होता, राग आलेला तिला, पण ते मॅच लॅग होता तो. ते दिसलं असतं लगेच कॅमेरामध्ये. रेवती, तुझ्या कुठल्या लक्षात राहणारी मुवमेंट आहे? एक खूप खूप गोड, म्हणजे मी तयार होत होते, आमचं सीमंतपूजन झालं आणि ते लवकर होतं, 4:30-5च्या सुमारास होतं, सो दॅट आम्ही लवकर संपवू आणि मग संगीतला आमच्याकडे खूप वेळ असेल. आय नो, प्रॅक्टिस. तर आम्ही सो त्याच्यामध्ये तासभर होता. तर माझं एनिवे हेअर मेकअप सगळं चेंज होतं. तर मी आपली बसली आहे तिथे, माझा मेकअप हेअर चाललंय आणि हा तयार झाला पटकन आणि हा आला की अरे डान्स करायचा. आणि संगीतमध्ये सगळ्या डान्समध्ये आम्ही होतो. 16 गाणी विदिन अ टाइम फ्रेम ऑफ 7 days आम्ही लक्षात ठेवली. 16 गाणी. 16 गाणी, 16 songs. सगळ्या डान्स मध्ये का होतात? म्हणजे 2-3 गाणी डान्स, म्हणजे त्याच्या ह्याच्यात मी नव्हते, माझ्या ह्याच्यात तो नव्हता, पण सगळ्यांना आमच्याबरोबर नाचायचं होतं. म्हणजे हिचे भाऊ बहीण झाले, मैत्रिणी मित्र झाले, मग तसंच माझ्या साईडचे मित्र मैत्रिणी. सो प्रत्येकाच्या परफॉर्मन्स मध्ये आम्ही लागणार होतो. ओके. प्लस काही जण होते जे नॉन डान्सर्स होते, मग त्यांचा डान्स कोण बसवणार, तर तिथे आम्ही उभे. तुम्ही दोघंही चांगले डान्सर आहात. हा कमाल डान्सर आहे. ती तर शी इज ट्रेंड, शी इज प्रोफेशनली ट्रेंड. शी डान्सेस म्हणजे पोएट्री आहे, सुंदर. हा तर मी तो किस्सा. तर मी तयार होतीये, हा पटकन चेंज वगैरे करून आला आणि म्हणे आपल्याला डान्सची प्रॅक्टिस करायची आहे. म्हटलं अरे हो. मग आणि एकदम मी त्या साडीतच होते अजूनही सीमंतपूजनाच्या. म्हटलं एक काम करू, थांब त्या रूम मध्ये जाऊ. आम्ही दुसऱ्या रूम मध्ये गेलो आणि दोघं जण तिकडे डान्सची प्रॅक्टिस करतोय. ठीक आहे, हे सीमंतपूजनाचं झालं. मग हा रूम मध्ये आला, हा बेडवर उभा आहे, कारण मला दिसत नव्हतं. मी चेअरवर बसली, समोर मिरर आहे, हा मागे बेडवर उभा राहिला आणि तिथे प्रॅक्टिस करतो डान्स की तुला दिसायला पाहिजे काय. ती चेअरवरती बसली आहे आणि आमची प्रॅक्टिस अशी, म्हणजे ती समोर आहे अशी, मी तिच्या मागे ती चेअरवर बसली आहे आणि हँड मुवमेंट्स आणि मी अख्खा त्या तो बेड असा होता एकदम बाउन्सी, त्याच्यावरती आम्ही नाचतोय असे. तो कोणी आय डोंट थिंक सो तो कॅप्चर केलाय कोणी. तसा नाही केला, कोणीच नव्हतं कारण रूम मध्ये, मेकअप आर्टिस्ट होते फक्त. तिने जर केला असेल तरच. एवढी. हा निशिने केली. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. एवढी सगळी मेहनत झाली आहे. तर तुम्ही ना फार मस्त छान सांगितलं मला की ही गोड आहे, हा गोड आहे, खूप छान सांगितलं. पण ना आपल्या पार्टनरच्या स्वभावातला एखादा गुण असतो किंवा सवयीचा भाग मे बी, जो असं वाटतं कधीतरी बदलावा आयुष्यात जाऊन पुढे, किंवा तो आत्ता खटकत इन द सेन्स की हा बदलला तर जरा अजून बेटर होतील गोष्टी. एकमेकांच्या स्वभावातला मला असा गुण सांगा की जो कधीतरी, किंवा सवयीतला भाग
संधी मिळेल तर बदलायला आवडेल. मी Ready 10 पैकी आहे. एक सांगू का? कंबाईंड त्यातले तुझे किती माझे किती असं नाही कंबाईंड माझ्याबद्दल 10 सांगायचं मिनिटं आधी बोलला ही पोएट्री. काय हा हे खरंय. हा बोला. 10 सांग. तू 10 सांगणार आहे? एकच आहे फक्त एकच आहे म्हणजे तिथे आपण करू शकतो इम्प्रूव्हमेंट. काय? तयार व्हायला मात्र आपल्याला खूप वेळ लागतो. पण that पण is ते सगळ्या प्रत्येक मुलींचा मुलीचं आहे. जन्मसिद्ध अधिकार. पण सिम्पल आहे माझं काय गणित आहे की तू तयार झालीस त्याच्या आधी 3 मिनिटं मला सांग. चल रेडी व्हायचंय म्हणजे मी आपला रेडी ठोंब्यासारखं बसून राहणार आणि हिचं चालू आहे आपलं. पण अँड दॅट गोज ऑन फॉर नेक्स्ट 30 मिनिट्स ना. मग मी 30 मिनिटं मी बोर होतो, इस्त्री जाते कपड्यांची. सो इट्स व्हेरी आणि ती ऑलरेडी इतकी सुंदर आहे. हो. पण मग एक्झॅक्टली माय पॉइंट का लागते तयारी आहेच की असं काही नसतं पण ते तरी आपल्याला तयार व्हायला तेवढा वेळ जातोच. हम्म. आणि आजच मी आत्ता तयार होताना याला म्हटलं कौशिक उठ ना, जा ना, चल आवर पटकन. अगं हो तू मला 3 मिनिटं लागतील बघ माझे केस वाळवतोय. आणि हा झोपला होता बेडवरती. माझे केस वाळवतोय. म्हटलं असं काय, तू उठ पटकन तयार हो. मग मी परत काहीतरी कानातले हे चांगलेत का ते चांगलेत का सगळं करून हा हे चांगलेत हे नको हे सगळं सांगितलं त्याने मला. म्हटलं अरे पण तू उठ ना. आणि माझी एन्झायटी वाढत असते तोपर्यंत की चल पटकन किती वेळ लावतोय. उलटच आहे म्हणजे वेळ कोण घेते अँझायटी कोणाची वाढते. पण तू कुठली सवय किंवा स्वभावातला गुण बदलशील होती? हा ना गोष्टी पुढे ढकलतो. करू बघू प्रोक्रॅस्टिनेशन की दॅट आय अग्री. म्हणजे आता लग्नाचाच किस्सा. आम्ही गेलो होतो फॅब्रिक शॉपिंगला. ओके. त्या सरोज दुकानामध्ये बँड्राला एक आहे तिथे आम्ही 4 वेळा गेलो. ठीक आहे. याने प्रत्येक वेळेला गेल्यावरती हे कापड हे आहे छान मग आपण अजून दुसऱ्या ठिकाणी बघू. आवडतं कुठलं आहे सरोजच. जायचं कुठे दुसरीकडे. परत दुसरीकडे गेलो नाही इथलं नाही सरोजच. परत तिकडे गेलो. असं करत करत त्याने एक फॅब्रिक घेण्यासाठी आय थिंक 3 विजिट लावल्या. नंतर घेऊ थोडस. पण ते स्वतःच इव्हेंट लग्न असल्यामुळे आय थिंक सो थोडं असेल. पण मला ना इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल. मी आतापर्यंत अनेक कपलचे इंटरव्ह्यू केलेत पण मी हे असं पहिल्यांदा ऐकते कोणाकडनं तरी की मुलाने फॅब्रिक सोर्सला मदत केली आहे किंवा त्याचे इनपुट फॅब्रिकसाठी खूप जास्त आहेत. मी पहिल्यांदा ऐकलंय. जेन्युअनली मी पहिल्यांदा ऐकलंय. याआधी मी अजिबात कधी ऐकलं नाहीये. स्टायलिशने केलं किंवा हिने चॉईस केले मग मी माझी चॉईस केली. मी हे ऐकलंय. दिस फॉर द फर्स्ट टाइम की कोणतरी फॅब्रिक पण घ्यायला आलंय आणि कपडे पण शिवायला मदत केली. आणि जितका इंटरेस्ट त्याने स्वतःच्या फॅब्रिक्स मध्ये किंवा स्वतःच्या कपड्यांमध्ये घेतलाय तितकाच माझ्या ह्याच्यातही घेतलाय. म्हणजे माझा मेहंदीचा एक फ्रॉक मला शिवायचा होता. आम्ही खूप त्याच्यासोबत जाताना मी माझे पण बघायचे. मग मला काही आवडत नव्हतं वगैरे. एक दिवस बाजूच्या दुकानात गेलो तिथे एक फॅब्रिक आवडलं आणि त्याची विजन येते की हे खूप छान दिसेल तुला. आणि तो खरंच तो ड्रेस इतका गोड म्हणजे शिवला गेलाय. पण कुठला मेहंदीचा ग्रीनवाला. पण फॅब्रिक मध्ये प्रत्येक वेळेला याचं की हा रंग छान दिसेल हे छान दिसेल ते छान. पण आय थिंक सो हे मिसकन्सेप्शन आहे. माणसांना खूप छान म्हणजे त्यांचं जे एक इमेज क्रिएट केले बट एव्हरी मॅन हॅज अ व्हेरी गुड इनपुट दॅट दे कॅन गिव्ह. आणि चालत नाही आय थिंक सो. म्हणजे क्रेडिट्स टू यू की माझं चाललं. कसं मस्त कव्हर अप दिलंस कौशिक. आय लाईक इट. खूप चांगलं कव्हर अप दिलंस तू आता. त्याला माहिती होतं काहीतरी येणार आहे तुमचं. आता म्हणजे आय डोंट नो की तुम्ही हे एक्सप्लोअर केलंय की नाही पण डॉमिनेटिंग कोण आहे कळलंय का तुम्हाला इतक्या महिन्यात? असंच रॅन्डम बोलण्याच्या बाबतीत. म्हणजे मी असं हे नाही म्हणत की कोण डॉमिनेट करतं पण बोलण्याच्या बाबतीत इन जनरल असं कोण वाटतं डॉमिनेट? सिच्युएशन वाईज थोडंसं वर खाली आहे. म्हणजे काही सिच्युएशन म्हणण्यापेक्षा टॉपिक्स. ओके. काय विषय आहे त्याच्यामध्ये मग आणि ते साधारण अंदाज येतो इधर और कोणाला तरी की आपण एक बॅक बर्नर वरती जावं कारण की हिला त्यातलं जास्त माहिती नको उगीच म्हणजे ते त्याच्यात. ओके. की ओके याला याच्यातलं जास्त कळतं लेट्स नॉट टॉक अबाउट इट. ठीक आहे हा सांग म्हणजे हा म्हणतोय ना मे बी एक थॉट देऊया आपण या गोष्टीला. किंवा मला जर असं वाटतंय की हे ओके आहे हे नाहीये तर तो थोडासा विचार करेल त्याबद्दल आणि देन विल. सो असं डॉमिनेटिंग असं नाही पण ते आम्ही एकमेकांना तेवढं हे करतो. पण आय वुड से की मी थोडासा म्हणजे तो त्याच्यावरती मला वर्क करायचा आहे. आय अग्री अँड ऍक्सेप्ट की थोडा तो माझा एक ड्रॉबॅक आहे की मी थोडा मूडी आहे. क्रँकी होतो मी कधी कधी.
की हे असं नाही झालं ना ते तसंच पाहिजे, पण ते नाही घडणार आहे तसं. ओके. ही समजून घेऊ शकते, मला समजवते, पण ते डोक्यात एक ते असं इर्क येते आपल्याला की अरे हे असं का. सो तिथे खूप छान ती बॅलन्स करते. सो तिथे डॉमिनन्स दिसू शकतो मे बी, असं झालंय आधी. आय डोंट थिंक त्याच्यात डॉमिनन्स नाही पण चॉईसेस हे असतात. असंच झालं पाहिजे, तसंच झालं. सो आय हॅव अ सर्टन सेट पॅटर्न विच इज नॉट ऑलवेज गुड. ओके. पण आत्तापर्यंत म्हणजे या आधी म्हणजे तुमचं डेटिंग फेज आणि मग देन लग्न, तुमचे सगळ्यात जास्त भांडणं कुठल्या विषयावरनं झाली? म्हणजे काय तुमच्या भांडणाचे टॉपिक असतात? तिला खूप गोष्टी करायच्या होत्या लग्नात आणि मला तेवढ्या नव्हत्या करायच्या. हे पण याला करू, ते मंदिरात पण जाऊन करू. लग्न करायचं होतं. मला सिम्पल लग्न Sort. हवं होतं. आमचं कुलदैवत जे आहे व्याडेश्वरला मला जायचं होतं आणि तिथल्या किंवा गणपतीपुळ्याला वगैरे, आणि तिथे सिम्पल तुझी 50 लोक, माझी 50 लोक, और XY व्हॉट एव्हर, एक इमिजिएट नंबर, ऑल दोज पीपल हू मॅटर, हे सगळे मला तिथे हवे होते आणि एक सिम्पल इंटिमेट वेडिंग मला करायचं होतं, जे म्हणजे लग्न तर असं होतं. आणि हा थॉट मला खूप अम्बिशियस वाटला खरं सांगायचं तर. कारण माझे तुला 1000 जवळ लोक हवी होती लग्न? नाही, मलाही कमीच हवी तिला होती. सख्खे 7 मामा आहेत. पण मला सख्खे 7 मामा, एक मावशी आहे. इथेच माझी फॅमिली होते 60 जणांची. 60 जणांची. 50 आकडा तोच क्रॉस. 50-55 इथे होतात. आत्या 2, त्यांची मुलं, त्यांची मुलं. सो असं करत करत माझे जवळचे 80 ते 90 लोक जवळचे म्हणजे इमिजिएट फॅमिली. आणि ते सोडल्यास मग फ्रेंड्स आणि हे ते करत करत मग तो आकडा पुढे जातो ग. आणि आपल्याला असं असतं की लग्नामध्ये माझे हे फ्रेंड्स पण हवे ग, हे पण हवे, ही पण हवी, ती पण हवी. आणि ह्याचं होतं की माझे 2 मामा, हे ते काका, आत्या, आजी, बस झालं आमची फॅमिली एवढ्या जणांची आहे. सो ते सगळ्यांना आणि इतक्या लोकांना तिथे घेऊन जाणं, त्यांचं अकोमोडेशन, त्यांचं सगळं ट्रॅव्हल वगैरे, हे सगळं तो अननेसेसरी स्ट्रेस वाटला मला. सो प्रॅक्टिकली थोडंसं इम्पॉसिबल नाही पण डिफिकल्ट वाटलं. म्हणून मग आय थिंक त्या गोष्टीवर आमचं थोडंसं झालं हे होतं. आत्ताचं लोकेशन कोणी शोधलं लग्नासाठी? तू शोधलंस? ऍक्च्युली याच्या बाबांनी रेकमेंड रेकमेंड केलं, केलं. जाऊन बघितलं, छान वाटलं, म्हणलं लेट्स डू इट. ओके. आणि जसं तुम्ही सोशल मीडियावर कोणाला सांगितलं नाही किंवा तुमचं जे काही रिलेशन आहे, लग्न ठरतंय, तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना तरी सगळ्यांना तू सगळ्यात पहिले इंडस्ट्रीमध्ये कोणाला सांगितलं? सायली देवधर. सायली देवधरला. आहा. ओके. आणि तू? इंडस्ट्री ती आणि अभिषेक राहळकर यांना माहित होतं. ओके. ते क्लोज फ्रेंड्स आहेत तुझे? हो हो. सायली आणि अभिषेक. सायली, अभिषेक, अजून होते काही ज्यांना माहित होतं, पण यांना सगळ्यात आधी सांगितलं. आणि अभिषेकला तर मी एक इव्हेंट होता, काय होता, दिवाळी इव्हेंट होता का गणपती, स्टारचा इव्हेंट होता, दिवाळी होता. हा, तेव्हा मी सांगितलं. आणि अभ्या असा होता की कोणी ऐकत नाही ना काय असं वगैरे. सो फक्त अभिषेक डायरेक्ट लग्नात भेटला त्याला, कारण अभिषेकची सिरियल चालू असल्यामुळे. हो. पण ह्या दोघांना आधी. तू कोणाला सांगितलंस मित्रांपैकी? माझे 2 फ्रेंड सर्कल्स आहेत जे एकदम क्लोज होता मी. त्यांच्यातल्या दोघांना आधी सांगितलं, देवेन आणि अनिश म्हणून आहेत माझे मित्र, त्यांना. आणि नंतर मी स्पेनला जाणार होतो माझ्या अजून 2 मित्रांबरोबर. आम्ही 3 आणि एकाची बायको, असे 4 जाणार होतो आम्ही. मला स्पेनला जाऊन सांगायचं होतं त्यांना की मी लग्न करतो डायरेक्ट आहे, म्हणजे वी वर डेटिंग बाय देन. पण मी तोपर्यंत ते असं थांबवलेलं की अरे आज आपण इकडे आहोत आणि इथे जाऊन अशी गुड न्यूज होते. पण तसंच ते झालं, तसंच घडलं. सो त्या मित्रांना सगळ्यांना माहिती होतं सुरुवातीपासून. आणि ना आपला पार्टनर आपल्यासाठी इमोशनली अवेलेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता ना प्रत्येक जण त्याबद्दल बोलायला लागले की बाहेरचा स्ट्रेस म्हणा किंवा इतकं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड, वी नीड समबडी की ज्याच्याकडे येऊन आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. आणि तो कोण नाही तर आपला पार्टनर. तुम्ही दोघं जण या गोष्टीवर किती बिलीव्ह करता, व्यक्त होण्यावर आणि इमोशनल डिपेंडन्सी, या 2 मुद्द्यांवर मला ऐकायला आवडेल तुमच्याकडे. जसं हा म्हणाला की आम्ही दोघं आधी फ्रेंड्स आहोत आणि मग जे काही आमचं नातं, आता नवरा बायको मध्ये डेट केलं वगैरे. पण जनरली असं असतं की आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी सगळं बोलू शकतो. तर जेव्हा ह्याला भेटले तेव्हा आमची मैत्री जास्त चांगली झाली. त्यामुळे मी इतकी कम्फर्टेबल आहे याच्याशी कुठलीही गोष्ट शेअर करायला. आणि आय थिंक आमच्या नात्याचा बेस मैत्री असल्यामुळे इट इज व्हेरी इझी फॉर मी टू इमोट, टू एक्सप्रेस. मग मी किती चिडली असेल किंवा मला किती राग आला असेल, याला बघितलं ना की मी असं सगळं सांगून टाकते की हे असं 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 आता मी काय करू. आणि मग
एकतर मी याला कायम म्हणते की डोंट केटर टू लॉजिक, केटर टू इमोशन. म्हणजे इमोशन बद्दल हे कर, तो मला लॉजिकल रिझन बरेचदा सांगतो. मग असतं नाही नाही नाही, तू इमोशनली मला सांग, आता इमोशनचा विचार करून सांग. मग तो पुन्हा तसंही सांगतो. सो तसं आहे. I पण think so. याच्याशी जास्त शेअर. तिनेच हे मला रिअलाइज करून दिलं की आपल्यातलं जे डायनामिक आहे हे जर सॉर्टेड असेल ना तर जगाशी तर लढाई आहेच आहे ना. किंवा तुझ्या आपण इंडिव्हिज्युअल प्रोफेशनमध्ये आपण कसं हेक्टिक शेड्यूल असतं किंवा काय असतं व्हॉट एव्हर इट इज, ते डायनामिक खूप आपल्याला बॅलन्स करायचं आहे. सो आपलं जर सॉर्टेड असेल ना तर बाहेरचं खूप इझी होतं. करेक्ट. इफ द हाऊस इज पीसफुल बाकीचं जग सुंदरच दिसतं. सो आपण घरी येतो तेव्हा म्हणजे तो घराचा माहोल पण तसा असला पाहिजे की आपण तिथे एकमेकांना सगळं कुठलेही बॅरियर्स न ठेवता सांगू शकू. आपल्यातली मैत्री, आपल्यातलं नातं तेवढं तो बॉन्ड घट्ट असला पाहिजे. आणि तो होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्यातली मैत्री आधी स्ट्रॉंग केली पाहिजे. आणि ती आय थिंक असं ते ओव्हरनाईट तर नव्हतं. ऑब्व्हियसली भेटलो त्या क्षणी आम्ही खूप चांगले मित्र होतो असं नाही. हळूहळू इव्हेंच्युअली आता गेल्या इतक्या महिन्यांमध्ये आता ते असं झालंय की आता मी त्याच्याशी कुठल्याही बाबतीत बोलू शकते. कधी रात्री उठवून सुद्धा म्हणू शकते की ऐक ना, मला हे सांगायचंय तुला. आणि सेम विथ हिम आय थिंक. येस 100%. कौशिक, तू गुड लिस्नर आहेस? नो, आय डोंट थिंक सो. पण when it comes to me I think when it comes to seeking in the right things, मग ते ऑटोमॅटिकली होतं. आय बिकम अ गुड लिस्नर. बट आहे मे बी. तूच सांगते म्हणजे मला नाही माहिती, मी एवढं अनालाइज नाही केलं स्वतःला. नाही, जिथे गरज असते ना तिथे तो तुम्हाला तुमचं ऐकून घेईल तुम्हाला. आणि ना कधी कधी आपण जसं मी म्हटलं की केटर टू इमोशन, डोंट केटर टू लॉजिक. पण कधी कधी ना ते लॉजिकल रिझनिंग जे असतं ते आपल्याला कानावर पडणं पण गरजेचं असतं की ऐक, रियालिटी चेक की तू उगाच आता याचा अति विचार करते, एवढं काही नाहीये त्याच्यामध्ये किंवा असं काहीतरी. तर ते बॅक ऑफ द माइंड आपल्या कुठेतरी ते पडतं. पण सो ते पण आय थिंक गरजेचं. आय एम व्हेरी गुड ॲट बस्टिंग बबल्स. म्हणजे की आपण अशा एका डिल्युजनल पण वर्ल्ड त्याची मध्ये खूप गरज आहे असते. आता. करेक्ट. खरंच असतं ते, गरजेचं असतं. आणि ही इज अ गुड लिस्नर. म्हणजे माझं तरी सगळं छान ऐकून घेतो. ते एक चांगलं आहे की म्हणजे असं एक बेसिक आमचा नियम आहे की भांडण झालं तर ते सोडवायचं. करेक्ट. ते यू शुड नॉट पुट इट अंडर द कार्पेट. त्याचं नंतर मग ते रिफ्लेक्ट होतं कधीतरी. जे काय किती पण छोट्यातला छोटा एक इश्यू असेल तो ऍड्रेस करायचा, ऍक्सेप्ट करायचा आणि मूव्ह ऑन. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पहिलाच गुढीपाडवा आहे लग्नानंतरचा. रेवती काय डिमांड्स ठेवल्या आहेत का नाही तू? नाही नाही मलाही आजच कळतं. ती तुला नंतर सांगेन मी तुला. इकडे नाही सांगणार, ती नंतर सांगेल तुला. आपण भेटू थोड्या वेळाने. कौशिक, तू काही प्लॅन केलंयस का मग पहिला गुढीपाडवा जरा? मला थोडंसं आता आम्ही फिरलो पण बरंच आणि खूप म्हणजे चाललंय, गडबड चालली होती. सो वी वॉन्ट एव्हरीवन टू बी अराउंड. आमच्या फॅमिलीज बरोबर थोडासा आता घरी सेलिब्रेट करायचं थोडा प्लॅन आहे. बाकी काही नथिंग हंकी डोरी. क्या बात आहे. पण मला खूप मस्त वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून. जे काही माझ्या मनात प्रश्न होते त्याची उत्तरं मला मिळाली. पण थँक्यू सो मच कौशिक, तू खूप छान बोललास. आणि मला वाटलं नाही मी याला पहिल्यांदाच भेटते. इतकं फ्लॉलेस होतं जनरली सगळ्यांचं असं मत हा, असतं बिकॉज की याला थोडासा ऑकवर्डनेस असतो ना की बाबा कसं सांगणार सगळं, कोणीही विचारते. बट खूप मजा आली. थँक्यू सो मच. आणि गुढीपाडव्याच्या एक तर खूप शुभेच्छा आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. मला तुमच्या लग्नाचे पिक्चर्स, स्टोरी खूप आवडली. ऑल द व्हेरी बेस्ट गाईज. थँक्यू सो नांदा मच. सौख्य बरे. 1 वर्ष अॅनिव्हर्सरीला आपण परत परत गप्पा मारू interview. आणि कम्पेअर करू जे आता कुठे होतो? बोललात ते Before, आणि after. जे तेव्हा बोलताय ते. पण थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू थँक्स दर्शना. थँक्स. थँक्यू.